पडला, समोर कोल्हा बसला होता. त्याला पाहून तो पळाला. सिंहाला पण आनंद वाटला, एवढा मोठा मी, माझा धाक सगळे जण, मी जंगलचा राजा आहे. एक ससा दिसला, त्याला बोलून विचारलं, का रे जंगलचा राजा कोण आहे? हा, तो थरथर कापत म्हणा, तुम्ही जा महाराज कोण? हा बाद जा. असं सुरू झालं. जो भेटेल त्याला जंगलचा राजा कोण. एक हत्ती आला, त्याला विचारलं सिंहाने, का रे जंगलचा राजा कोण आहे? त्यांनी आपल्या सोंडेत त्याला गुंडाळलं, सिंहाने फेकून पडला. आपण जरा कणत धूळ झाडत उठला आणि हत्तीला म्हणाला, तू माहित नव्हतं तर इतकं राबायचं कारण काय? त्याच्यामुळे असे प्रश्न विचारणारे, असा विचार करणारे, असे वाकडे तिकडे वागणारे सगळ्या जगातले जे आहेत त्यांचंही कल्याण हो याच्याकरता योग्य तो उपाय करताना आपल्या मागे हे बळ पाहिजे. ते बळ आपलेपणातून मिळतं आणि आपलेपणाची दृष्टी ही गुणगौरवाचीच दृष्टी असते. आणि हे स्वाभाविक आहे. मंगेशकर कुटुंबाचा इतिहास असा आहे की कलेचा परमोत्कर्ष, त्याच्याबरोबर राष्ट्रभक्तीचाही प्रखर असा वसा घेऊन आपल्या या क्षेत्रातून ती सेवा तर आपण जे करतो आहोत ते स्वतः करता न करता सर्वांकरता करा, देशाकरता करा, प्रामाणिकतेने, निस्वार्थ बुद्धीने, तन मन धन पूर्वक. ही देशसेवा आहे. प्रत्येकाने संघातच गेलं पाहिजे, प्रत्येकाने राजकीय पक्षातच असलं पाहिजे असं नाही. ज्याच्याजवळ जे आहे ते घेऊन तो राष्ट्रदेवतेची पूजा करू शकतो, त्यांनी ती केली पाहिजे. आणि म्हणून कला क्षेत्रात, समाज सेवेच्या क्षेत्रात, निर्णय क्षेत्रात आपापल्या परीने प्रामाणिकतेने, निस्वार्थ बुद्धीने काम करणारे लोक, त्यांचा गौरव होत राहिला पाहिजे. म्हणजे मग लोकांना ही बुद्धी होईल की आपलंही जीवन असं पाहिजे. सामान्य लोक हे महाजनांच्या मागे जातात, म्हणून चांगले लोक यांना महाजन बनवणं हे अशा कार्यक्रमातून होत असतं. म्हणून हा उपक्रम 83 वर्ष सातत्याने चालवल्याबद्दल त्याच्या पाठीमागची प्रेरणा स्वर्गीय मास्टर दीनानाथजी, लताजी हे आहे. पण त्याच्याबरोबर हे चालवलं आहे इतके वर्ष, त्याबद्दल मंगेशकर कुटुंबियांचं मनापासून अभिनंदन करतो. म्हणून या कार्यक्रमात बोलवायला हा आजचा कार्यक्रम हा चाललेल्या अनेक प्रयत्नापैकी एक प्रयत्न आहे, चांगला प्रयत्न आहे. आणि आपण दरवर्षी इथे येऊन तो पाहत असतो. आपणही आपल्या पातळीवर बोलावून समारंभ करून गुणगौरव का, तुमच्या मित्रांपैकी 4 मित्रांना त्यांच्या गुणांची जाणीव करून द्या. आणि दोस्ती गाढ झाली म्हणजे त्यांच्या अवगुणांची जाणीव करून हळूहळू ते कमी. एवढं जरी आपण केलो तरी वर्षातनं एकदा या कार्यक्रमात श्रोते म्हणून येऊन बसण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त होईल. आहेच आपल्याकडे, आणखी लोकांना प्राप्त आपण प्रयत्न करावे. मला वाटतं आजच्या कार्यक्रमाचा हा संदेश आहे. म्हणून मी तुमच्याजवळ काही विचार मांडले, तुम्ही ऐकून घेतलं, याबद्दल मंचस्थ आणि मंचाखाली सुद्धा बसलेले सर्व मान्यवर आणि आत्मीय, आज गुणगौरवाचा दिवस आहे. या पुरस्कारात ज्यांना गुणांचा गौरव होतो, ते गुण धारण करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार मिळतो. गुणगौरवाचं खूप महत्व आहे. मनुष्य दुसऱ्या मनुष्याशी चांगला कसा वागू शकतो, कारण 2 माणसांमध्ये आवडी निवडी वेगळ्याच असतात, परस्पर विरोधही असू शकतात. निष्ठाही वेगवेगळे असू शकतात, पंथ संप्रदाय वेगळे असतात, जातपाती वेगळे असतात.